नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय अलवार शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असतील, या ठिकाणी अचूक उत्तरे, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि या बदलामध्ये अखेर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा भाव आणि या असणाऱ्या स्थितीमध्ये अखेर असा कोणता तो बाजारभाव, अशी कोणती ती वेळ की ज्यावेळी ज्या काळी आपण सोयाबीनची विक्री केली तर सर्व कास्तकार बांधवांचा होईल 100% फायदा। या सर्व प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे। बघा मित्रांनो, देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव असतो तो आंतरराष्ट्रीय बाजारामुळे या ठिकाणी निश्चित होतो। मग सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात काय सुरू आहे तर लक्षात घ्या, 1 महिन्यापूर्वी जो सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $10 प्रति बुशेलच्या खाली होता, तो सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला सीबॉटवर $11 प्रति बुशेलच्या दिशेने सरकत चाललाय। याचा अर्थ मागच्या 1 महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तब्बल 8 ते 10% तेजी आली। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिना या देशात जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस कमी पडला। ज्यावेळी अर्जेंटिनातील पीक हे फुलोरा अवस्थेत होतं आणि याच्यामुळे भविष्यात अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन घटण्याची एक शक्यता निर्माण झाली। याच्यामुळे आपल्याला सेंटिमेंट बदलताना दिसलं, ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात सीबॉटवर सुधारणा दिसली। त्याचबरोबर ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणी ही संत गतीने सुरू आहे, यामुळे सोयाबीनची आवक मार्केटमध्ये व्हायला थोडा उशीर होईल। या कारणामुळे सुद्धा सीबॉटवर सोयाबीनच्या भावाला आधार मिळतोय आणि या 2 कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा आपल्याला वाढताना दिसतोय आणि ही तेजी कायम राहिली तर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 1 तारखेनंतर प्रचंड बदलणार, याबद्दल कसल्याही प्रकारचा संशय नाही। यामुळे लक्षात घ्या की 1 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल होणार। मग हा बदल किती होणार ते समजावून सांगतो। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनचे बाजारभाव पातळी ही 38 ते 41च्या दरम्यान आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या
की 1 तारखेनंतर देशातील सोयाबीनची विक्री सुद्धा घटत जाणार आहे. म्हणजे ब्राझील, अर्जेंटिना व देशातील सोयाबीनची विक्री जी घटत जाणार आहे, या 3 महत्त्वाच्या कारणामुळे 1 तारखेनंतर देशातील सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल होणार. या बदलामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% तेजी दाखवणार. ही तेजी कमीत कमी 200 रुपयाची असणार व सोयाबीनची भावपातळी 4000 ते 4300 दरम्यान राहणार. यामुळे सोयाबीनचा बाजारभाव नजीकच्या भविष्यात 1 तारखेनंतर 4200च्या आसपास जर गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं हे जाणकारांचं इथं स्पष्ट मत. विक्रीचं काय करायचं मग? विक्रीचा विचार करत असाल तर एकच तुम्हाला विनंती करतो की बघा, हमी भावावर सोयाबीन विकल्या जात असेल तर 100% विक्री करा. पण 100-200ची तेजी आली, पुन्हा वाटलं की नाही सोयाबीनचा भाव आता 4500 होईल, नाही कोणाला वाटलं 5000 होईल, असं काहीच होणार नाही. 100-200ची हीच तेजी आपल्यासाठी सर्वमान्य म्हणून, आपलं पुण्य म्हणून या ठिकाणी विक्री करून टाका. फक्त जर तुम्ही खुल्या बाजारात सोयाबीन विक्री केलं तर भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, ज्यामुळे होईल आपला फायदा. तर ही होती मित्रांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की या 3 कारणामुळे 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात होणार प्रचंड बदल. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.